श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केलाय का, आपल्या आयुष्यातील यश किंवा अपयश यामागे आपले फक्त कष्ट नसतात, तर इतर आजूबाजूचे लोकही कारणीभूत असतात. आपण ज्यांच्यासोबत उठतो बसतो, रोज त्यांचे विचार ऐकतो, नकळत आपण त्यांच्यासारखेच बनू लागतो. म्हणूनच स्वामी म्हणतात, वाईट प्रवृत्तीपासून दूर राहा, नेहमी चांगल्या संगतीत राहा. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात योग्य दिशा सापडत नसेल किंवा चुकीच्या लोकांमुळे तुमचं मन विचलित होत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण पाहणार आहोत की संगतीचा आपल्या नशिबावर परिणाम कसा होतो. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा पॉइंट तुमचे डोळे उघडणारा आहे. आपल्या संतांनी आणि स्वामी महाराजांनी सत्संगतीला म्हणजे चांगल्या संगतीला अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं आहे. संगतीचा प्रभाव समजून घेण्यासाठी एक सुंदर उदाहरण बघूयात. जेव्हा पाण्याचा एक थेंब गरम तव्यावर पडतो, त्यावेळेला तो क्षणात नष्ट होतो. तोच थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो. आणि तोच थेंब जेव्हा स्वाती नक्षत्रात एका शिंपल्यात पडतो, तेव्हा त्याचा मौल्यवान मोती बनतो. थेंब तोच आहे, पण त्याला किंमत आणि अस्तित्व मिळते, ते पण त्याच्या संगतीमुळे. आपलं आयुष्यही असंच आहे. स्वामी म्हणतात की वाईट प्रवृत्तीपासून दूर राहा. वाईट प्रवृत्ती म्हणजे केवळ व्यसन नव्हे, तर आपला हेवा करणारी लोक, सतत नकारात्मक बोलणारी लोक, आळशी किंवा आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेणारी लोकही यात येतात. अशा लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे आपली विचार करण्याची क्षमताही दूषित होते. सत्संग म्हणजे केवळ धार्मिक ग्रंथाचे वाचन नव्हे, तर चांगल्या, प्रामाणिक आणि प्रगतीची इच्छा बाळगणाऱ्या विचारांसोबत राहणे. खरा मित्र किंवा चांगली संगत ती असते जी आपल्याला संकट काळात धीर देते, चुकीच्या मार्गावर जाण्यापासून रोखते आणि नेहमी पुढे जाण्यासाठी प्रेरित करते. म्हणूनच आजच एक छोटासा ब्रेक घ्या. तुमच्या मित्रपरिवाराचे, तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचे निरीक्षण करा. जर तिथे नकारात्मकता जाणवत असेल, तर स्वामींच्या विचारांचे स्मरण करून तिथून दूर व्हा. चांगल्या माणसांची, चांगल्या विचारांची कास धरा. तुम्हाला आजचा विचार कसा वाटला आणि तुमच्या आयुष्यात खऱ्या मित्राचे काय स्थान आहे, हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. अशाच प्रेरणादायी विचारांसाठी पूजा अँड बुध व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात एक नवीन विचारासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.